हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आज ना दिवसाची सुरुवात छान अशी विठ्ठलाच्या दर्शनाने झाली. म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर ना मी इथे सडा रांगोळी करून घेतली. आज उंबरठ्याला खूप दिवसांनी छान असं हळदीचं लेपन केलं. थोडीशी इथे छोटीशी रांगोळी काढली आणि ना विठ्ठलाची रांगोळी आज मी इथे काढली आहे. तर विठ्ठलाच्या रांगोळी काढत असतानाच म्हणजे विठ्ठलाचं एवढं सुंदर रूप ते दिसत होतं की इथेच माझं विठ्ठलाचं खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर देवपूजा करायला घेतली. देवपूजा केली आणि लगेचच विठ्ठलाची पूजा केली. काय नाही म्हणजे थोडंसं साज सजावट करूया असा विचार केला. तर मग थोडीशी इथे साज सजावट केली आणि देवघरासमोरच मी इथे विठ्ठलाची पूजा मांडली. जास्त काही नाही पण थोडंसं असं पूजा मांडूया असा विचार केला. त्यामुळे इथे मग थोडीशी अशी साज सजावट करून मी इथे पूजा मांडलेली आहे. तर बघा, प्रत्येक महिन्यात म्हणजे महिन्यातील पंधरवाड्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 पक्ष येतात आणि या पक्षामध्ये एक एक एकादशी येतात. म्हणजे 11 दिवसाला एक एकादशी येते. तर अशा वर्षात एकूण 24 एकादशी येतात. तर या एकादशीपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशींना खूप महत्त्व आहे. तर आषाढ एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवशी श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी जातात, म्हणजेच योगनिद्रेत जातात. ते 4 महिन्यांनी ते कार्तिकी एकादशीला जागे होतात. तर देवशयनी एकादशीपासून पुढील 4 महिने धार्मिक व शुभकार्य बंद असतात आणि या काळात तपश्चर्या व्रतवैकल्ये केली जातात आणि या एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व 24 एकादशीचे पुण्य मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आषाढी एकादशी मागची एक पौराणिक कथा आहे. पुंडलिक आपल्या आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत असे. त्याच्या मातृपितृसेवेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असल्यामुळे त्यांनी भगवानांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि त्यांच्यासमोर एक वीट फेकली. भगवान त्या विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहू लागले आणि याच रूपाला आज विठ्ठल किंवा विठोबा म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व पाहता या दिवशी केलेली उपासना, जप, दान आणि नामस्मरण यांचे विशेष पुण्य प्राप्त होते. तर आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलासोबतच माता रुक्मिणीचे देखील पूजन केले जाते. तसेच या दिवशी तुळशी मातेलाही तितकेच महत्त्व आहे. रोज तर आपण तुळशीचे पूजन करतच असतो, परंतु या दिवशी पूजेमध्ये तुळस पूजन नक्कीच करावे. आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात. संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. शेकडो मैल पायी प्रवास करून लाखो भक्त पंढरपुरात आपल्या लाडक्या विठुरायाच्या सावळ्या रूपाचे, सुंदर रूपाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले असतात. विठ्ठलाबाबतची ही वेगळीच श्रद्धा, भक्ती वारकऱ्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही वारी, ही भक्ती, समता, सेवा व सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. आणि इथे माझी छान अशी पूजा झालेली आहे. तर देवाला, विठुरायाला एकच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेवा, चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचं रक्षण करा. पांडुरंग हरी. श्री स्वामी समर्थ.